लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं क्लास, त्यानंतर त्याचा सिंटॅक्स, हाऊ टू क्रिएट अ ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास आणि ऍक्सेस मेंबर ऑफ अ क्लास. ठीक आहे, आज लेक्चर मध्ये बघणार आहे आपण ऍक्सेस स्पेसिफायर. ठीक आहे, देअर आर 3 टाइप्स ऑफ ऍक्सेस स्पेसिफायर. फर्स्ट पब्लिक, प्रोटेक्टेड अँड प्रायव्हेट. आता पब्लिक बघा, ऍक्सेस स्पेसिफायर इंडिकेट दॅट एव्हरी फंक्शन कॅन ऍक्सेस दिस मेंबर. ठीक आहे, प्रोटेक्टेड, a protected access specifier indicate that only classes derived can use these member. आणि private access specifier indicate that only the function of the same class can access the member. कुठले कुठले access specifier? 3 types, like public, private, protected. आपण व्हेरिएबल डेटा डिक्लेरेशन करत असतो तर तिथे आपण कुठला access specifier यूज करणार आहे? प्रायव्हेट. मेंबर फंक्शन परफॉर्म करण्यासाठी पब्लिक. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट कन्सेप्ट आहे क्लास अँड ऑब्जेक्ट मधली, डिफाइनिंग अ मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास. यामध्ये 3 मेथड्स ऑफ डिफाइनिंग मेंबर फंक्शन. फर्स्ट आहे इनसाइड डिफाइनिंग फंक्शन, देन आउटसाइड डिफाइंड फंक्शन अँड थर्ड वन इनलाइन फंक्शन. इनसाइड म्हणजेच काय? इंटरनली डिफाइंड फंक्शन. आउटसाइड मीन्स एक्सटर्नली डिफाइंड फंक्शन. क्लिअर? ह्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे फर्स्ट टाइप, दॅट इज इंटरनली मीन्स कुठला? इनसाइड डिफाइंड फंक्शन. त्याची डेफिनेशन बघा काय? when the member function of a class are defined inside the class itself, they are called as internally defined member function. Again I will repeat, when the member function of a class are defined inside the function itself, they are called as internally defined member function. म्हणजे काय? मेंबर फंक्शन जे आहे आपले इनसाइड म्हणजे काय? क्लासच्या बॉडी पार्ट मध्ये जे मेंबर फंक्शन डिफाइन करायचे आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? इनसाइड दी मेंबर फंक्शन किंवा इनसाइड डिफाइन फंक्शन. क्लासच्या बॉडीमध्ये आपल्याला फंक्शन परफॉर्म करायचे, याला म्हणतो आपण इंटरनल. ठीक आहे, आता एक सिंपल कन्सेप्ट बघा. प्रोग्राम दिलेला आहे, राईट अ प्रोग्राम टू फाइंड एरिया ऑफ सर्कल युजिंग object oriented programming such that the class circle must have 3 member function. ठीक आहे, यामध्ये क्लास कुठला दिलेला आहे? सर्कल. सर्कल इज क्लास नेम. आणि मेंबर फंक्शन कुठले? देर आर 3 मेंबर फंक्शन परफॉर्म. फर्स्ट वन रीड. रीड कशासाठी यूज होतोय? टू ऍक्सेप्ट द रेडियस फ्रॉम द युजर, देन कम्प्युट फॉर कॅल्क्युलेटिंग द एरिया अँड डिस्प्ले फॉर डिस्प्लेइंग द रिझल्ट. प्रोग्राम मध्ये त्यांनी सर्कल क्लासचं नाव दिलेलं आहे, त्याच्यानंतर 3 मेंबर फंक्शन दिलेले, रीड, कम्प्युट आणि डिस्प्ले. प्रत्येकाचं यूज सांगितलंय कशासाठी. ओके, याच्या आधारे आपल्याला एक प्रोग्राम रेडी करायचा आहे. फर्स्ट, स्टार्टिंग हेडर फाइल्स, राईट डाऊन हॅश इन्क्लूड iostream.h, देन हॅश इन्क्लूड conio.h. मी हेडर फाईल मेन्शन केल्या. त्यानंतर क्लासचा सिंटॅक्स काय होता आपला? क्लास, क्लास नेम. क्लास नेम काय दिलेले आहे? सर्कल. सो क्लास कीवर्ड यूज केला क्लास आणि क्लास नेम घेतला सर्कल, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट. आता इथे ऍक्सेस स्पेसिफायर कुठलं सांगितलं होतं मी? प्रायव्हेट. देन कोलन. प्रायव्हेट जर मेन्शन केला नाही तर तो इनबिल्ट प्रायव्हेट हा मेन्शन होतो. क्लिअर? प्रायव्हेट कोलन, फ्लोट, रेडियस आणि एरिया. रेडियस आणि एरिया त्यांनी सांगितलेले आहे, त्याच्यासाठी मी फ्लोट डेटा टाइप घेतला. आर फॉर रेडियस मेन्शन केला, ए फॉर एरिया मेन्शन केला. कम्प्लिटेड. देन पब्लिक मध्ये मी फर्स्ट फंक्शन परफॉर्म करते, कुठलं ते? रीड. पब्लिक कोलन व्हॉइड रीड फंक्शन यूज करून ओपनिंग करली ब्रॅकेट, सी आउट मध्ये एक मेसेज पास केला, एंटर दी रेडियस. आता रेडियस साठी मी कुठलं व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे? आर. सो सी नी आर ला काय केलं? मी ऍक्सेप्ट केला आणि व्हॉइड रीड फंक्शन क्लोज केलं. ओके, नेक्स्ट बघा, व्हॉइड कुठला त्यांनी सांगितलं होतं? कम्प्युट आणि डिस्प्ले. आता रीड झाला फंक्शन, त्यानंतर आपला आहे कम्प्युट आणि नेक्स्ट वन आहे डिस्प्ले. कम्प्युट म्हणजे कशासाठी सांगितलं होतं? कॅल्क्युलेट करण्यासाठी. काय? एरिया कॅल्क्युलेट. आता एरिया कॅल्क्युलेट करण्याचं सिंटॅक्स काय आहे? A is equal to 3.40 into R into R. R into R म्हणजे रेडियस into रेडियस. हा त्याचा फॉर्म्युला आहे. आपल्या प्रोग्राम मध्ये आपण R मीन्स रेडियस मेन्शन केलेला आहे, A मीन्स एरिया. व्हॉइड कम्प्युट झाला, कॅल्क्युलेशन परफॉर्म झालं, त्यानंतर कम्प्युट फंक्शन मी काय केलं? क्लोज केलं विथ यूज ऑफ कर्ली ब्रॅकेट. देन नेक्स्ट थर्ड फंक्शन सांगितलं होतं व्हॉइड डिस्प्ले. आता मला डिस्प्ले करायचा आहे, पण काय डिस्प्ले करणार आहे? जो कॅल्क्युलेट केलेला एरिया
कशामध्ये स्टोअर होतोय माझा ए मध्ये. मला एरियाला काय करायचंय डिस्प्ले. सो युजिंग सी आउट फंक्शन एरिया इज इक्वल टू काय केलेलं आहे मी ए मध्ये माझा एरिया आहे म्हणून तो ए डिस्प्ले केला. आता इंटरनली फंक्शन म्हणजे काय, इंटरनली डिफाईन फंक्शन मी सांगितलं होतं. क्लासच्या बॉडी पार्ट मध्ये आपल्याला टोटल जेही फंक्शन असेल ते परफॉर्म करायचे. मग आता क्लासचा बॉडी पार्ट कसं करणार, ज्या वेळेस क्लास एंड होतो त्यावेळेस याचा कर्ली ब्रॅकेट विथ सेमिकोलनने क्लास एंड होतो. ठीक आहे, मग माझे तिन्ही फंक्शन परफॉर्म झाले सिंटॅक्स नुसार. त्यानंतर मी काय करते, कर्ली ब्रॅकेट कम्प्लिटेड एंड विथ सेमिकोलन, म्हणजे माझा क्लास काय झाला, कम्प्लीट झाला. तिघही फंक्शन कुणाच्या बॉडीमध्ये परफॉर्म झाले, क्लासच्या. सो नेक्स्ट व्हॉइड मेन क्लिअर स्क्रीन. देन क्लास नेम काय होतं, आपण बघितलं होतं पहिल्या लेक्चर मध्ये ऑब्जेक्ट कसं क्रिएट करता, क्लास नेम आणि ऑब्जेक्ट नेम. क्लास नेम काय आहे माझं इथे सर्कल, त्याचं ऑब्जेक्ट घेतलं सी सेमिकोलन. कुठले कुठले फंक्शन ऍक्सेस मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास, सिंटॅक्स होता ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन नेम. आता ऑब्जेक्ट नेम काय आहे माझं सी, फंक्शन नेम पहिलं काय होतं रीड, सो सी डॉट रीड, देन सी डॉट कम्प्युट, सी डॉट डिस्प्ले, सी अँड void main क्लोज. क्लिअर, सगळ्यांना कन्सेप्ट समजली आहे याच्यामध्ये. इनसाइड दी फंक्शन, इनसाइड डिफाईन फंक्शन म्हणजे मला क्लासच्या बॉडी पार्ट मध्ये ऑल फंक्शन परफॉर्म करायचे आहे आणि क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून त्या ऑब्जेक्ट थ्रू ऍक्सेस मेंबर फंक्शन करायचे आहे. सो आय विल यूज सी डॉट रीड, सी डॉट कम्प्युट, सी डॉट डिस्प्ले. ठीक आहे, हे माझं काय होता इनसाइड दी फंक्शन किंवा इंटरनली डिफाईन फंक्शन. सगळ्यांना कन्सेप्ट कळाली आहे, परत एकदा सांगते. When the member function of the class are defined inside the class itself, they are called as internally defined member function. Internally defined म्हणजे क्लास बॉडी पार्ट मध्ये आपल्याला जेही फंक्शन असेल ते फंक्शन काय करायचे, परफॉर्म करायचे. त्यानंतर क्लास आपल्याला काय करायचा आहे, क्लोज करायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण आउटसाइड डिफाईन फंक्शन हे बघू. नेक्स्ट लेक्चरला आउटसाइड एक्सटर्नली डिफाईन फंक्शन कंटिन्यू करू. थँक्यू.